नमस्कार. आज आपण संघटना या टॉपिकचं विचार या लेक्चरमध्ये इथे आपण करणार आहोत. आपण बघतो की या परिस्थितीमध्ये सर्वत्र विविध स्वरूपाच्या संघटना ह्या अस्तित्वात असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जसे की विद्यार्थी संघटन, शिक्षक संघटन, कर्मचारी संघटन, शिक्षकेतर संघटन, प्राचार्यांचं संघटन, कुलगुरूंचं संघटन, असा नाना विविध स्वरूपाच्या संघटना आपल्याला आजच्या काळामध्ये अस्तित्वात असलेल्या दिसून येतात. असं म्हणण्यात येते की आजचा काळ हा संघटनात्मक काळ आहे. विशेष बाब यामध्ये हे आहे की असे फारच काही क्वचित लोक असतील जे कुठल्या पण संघटनेमध्ये सामील नाही किंवा कोणत्याही संघटनेचा ते भाग नाही. असे फारच क्वचित असे व्यक्ती या ठिकाणी आपल्याला आढळून येते. म्हणजे सांगायचा उद्देश की आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या संघटनेचा भाग असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संघटनेचं महत्त्व ह्या आधुनिक काळामध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतं. संघटना ही एक व्यक्ती समूहाला एक नियोजनबद्ध अशा स्वरूपाची दिशा प्रदान करते. संघटना एक गटाला केवळ आपल्या उद्देश, आपले हित संबंध या आधारावर एकत्र आणत असते. संघटना ही एका व्यक्ती समूहाला समन्वयित होण्यासाठी प्रेरित करीत असते. संघटनेचं प्रत्येकाच्या आयुष्यात फार मोठं स्थान आहे, फार मोठं महत्त्व आहे. आपण बघतो की कोणतीही एक व्यक्ती जर एखादा विषय मांडत असेल, एखादी मागणी करत असेल, अथवा ज्याला आपण म्हणतो व्हॉइस रेज करणे करीत असेल, तर त्याचा प्रभाव आवश्यक तेवढा होत नाही. परंतु त्याच ऐवजी जर आपण बघितलं, एका व्यक्तीच्या ऐवजी एका व्यक्ती समूहाने एकत्रितरित्या एखादी मागणी मांडली अथवा एखादी बाब मांडली तर ती फार मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे महत्त्व आहे संघटन करण्याचं, संघटित होण्याचं. मग आजच्या ह्या परिस्थितीत आपल्याला एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं संघटना म्हणजे काय हे या ठिकाणी बघायचं. केवळ एकत्र येणे म्हणजे संघटना नाही. सर्वांनी एका उद्देशासाठी एकत्रित आले आणि तो सामायिक उद्देश साध्य करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी
कुणाचे निर्देश, कुणाचे आदेश ऐकायचे, त्याबाबत जर का कृतीबाबत जर मतभेद असतील तर संघटनेचं आवश्यक अशा पद्धतीनं जे प्राप्ती आहे ती या ठिकाणी निश्चित स्वरूपातच होणार. मग संघटना म्हणजे काय? संघटना एक अशी रचना आहे जिथे समान उद्दिष्ट आणि ध्येय असलेले लोक तिच्या प्राप्तीसाठी एकत्र येतात. सर्वात महत्त्वाची बाब, संघटना एक अशी रचना आहे जिथे समान उद्देश असणारे अनेक लोक एकत्र येतात आणि तो उद्देश प्राप्त करण्यासाठी आवश्यक अशा सर्व प्रकारच्या क्रिया प्रक्रिया त्या ठिकाणी करीत असतात. एखादी संस्था, खाजगी, ना नफा, सरकारी संस्था, शैक्षणिक मंडळे किंवा परिभाषित उद्देश असलेल्या कोणत्याही गटात असू शकते. ही एक संघटना आहे ज्याने व्यवस्थापन आणि समन्वय सुलभ करण्यासाठी नियम व भूमिका परिभाषित केल्या आहेत. आपण बघतो की संघटना जी आहे, संघटना एका ठराविक उद्देशासाठी एकत्र येते. एवढंच नाही तर ठराविक उद्देशासाठी एकत्र आलेले प्रत्येक जण हे त्या संघटनेच्या उद्देशाला साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी विविध स्वरूपाची असणारी कार्य, जबाबदाऱ्या यांचं त्यामध्ये विभाजन करणे आणि ह्यामध्ये काही व्यक्ती व्यवस्थापनाचं कार्य करतात, तर काही व्यक्ती त्या ठिकाणी पूर्णतः नियोजनाचं कार्य करतात आणि बाकी सर्व हे प्रत्यक्ष कृती करण्याचे कार्य करीत असतात. यामध्ये संघटना ही शासकीय असू शकते, संघटना ही खाजगी असू शकते. या संघटनेला स्थापन करण्यासाठी त्याच एकूण व्यक्तींमधल्या एका ठराविक गटाने, व्यक्ती अथवा काही व्यक्तींनी यामध्ये पुढाकार घेतलेला असतो. जेव्हा इतरांना या संघटनेचा उद्देश आणि आपला उद्देश हा समान वाटायला लागतो, त्यावेळेस अशा व्यक्ती आपोआप या संघटनेशी जोडल्या जातात. संघटना ही प्रामुख्याने आपण बघतो की काही व्यक्ती अथवा व्यक्ती समूहाची एकत्रित समन्वयित अशी ठराविक क्रिया आहे असं आपण म्हणू शकतो. यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपलं योगदान हे जो काही ठराविक उद्देश आहे तो ठराविक उद्देश त्या ठिकाणी साध्य करण्यासाठी देत असतो. संघटना ही त्यांच्या
विविध कार्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विभागांमध्ये विभाजित झालेली असते आणि हे वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं कार्य करीत असतात. जसे जर शेतीचे अवजारे बनवून विकून त्याच्यातून नफा कमवण्याच्या उद्देशाने जर एखादी संघटना स्थापन झालेली असेल तर त्यामध्ये त्या संघटनेला काही व्यक्ती व्यवस्थापनाचं कार्य करतात, काही हे निव्वळ हिशोब ठेवण्याचं कार्य करतात, काही प्रशासकीय स्वरूपाची कार्य करतात आणि काही व्यक्ती ह्या प्रत्यक्षपणे ती अवजारे तयार करण्याचं कार्य करतात. आणि प्रत्यक्ष अवजारे तयार करण्यामध्येही कुठेतरी एक विभाग लोखंड वितळण्याचं कार्य करेल, एक विभाग त्या लोखंडाला वेगवेगळे शेप देण्याचं कार्य करेल, तर एक त्याला पेंट करण्याचं कार्य करेल, एक त्याला पॅकिंगचं कार्य करेल. अशा पद्धतीनं परंतु ह्या सर्वच वेगवेगळ्या कार्यांचा त्या ठिकाणी आपण उद्देश जर बघितला तर तो एक आणि समानच असतो की अशा पद्धतीनं अवजारे तयार करून विकून नफा कमवणे. अशा प्रकारे एका समान उद्देशासाठी व्यक्ती अथवा व्यक्तीचा समूह एकत्र येऊन तो उद्देश साध्य करण्यासाठी ज्यावेळी संघटित स्वरूपात कार्य करतो त्या क्रियेला किंवा त्या पद्धतीला आपण संघटना असे म्हणतो. धन्यवाद.